पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नॉर्वेचे पंतप्रधान योनस गार स्टोरा यांची द्विपक्षीय भेट घेतली। त्यानंतर भारत आणि नॉर्वे दरम्यान शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली। यावेळी दोन्ही देशांचे पंतप्रधान आणि प्रतिनिधी उपस्थित होते। हरित तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, सागरी वाहतूक, जहाज बांधणी, सागरी खाद्यान्न आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली। यानंतर उभय देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली। जगात अस्थिरता आणि अनिश्चितता असताना भारत आणि युरोप मात्र परस्पर संबंधांच्या नव्या सुवर्णयुगात प्रवेश करत आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं। गेल्या वर्षी भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना यांनी लागू केलेल्या ऐतिहासिक व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारात दिली गेलेली आश्वासनं प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीनं आज दोन्ही देशांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं मोदी यांनी घोषित केलं। यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया। यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है। इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में $100 बिलियन इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है। आज भारत नॉर्वे संबंधांना हरित धोरणात्मक भागीदारीचं स्वरूप देत असल्याचं ते म्हणाले। याद्वारे स्वच्छ ऊर्जेपासून हवामान लवचिकतेपर्यंत, नील अर्थव्यवस्थेपासून ते हरित वाहतुकीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारतातली मोठी संख्या, कौशल्य आणि प्रतिभा यांचा नॉर्वेच्या तंत्रज्ञान आणि भांडवलाशी मिलाफ साधून दोन्ही देशांच्या कंपन्या जागतिक स्तरावर उत्तम काही घडवू शकतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। ही भागीदारी साऱ्या जगासाठी लाभदायक ठरेल असं सांगत इंडो पॅसिफिक ओशियन इनिशिएटिव्हमध्ये नॉर्वे सामील होत असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं। जगात आव्हानात्मक स्थिती असताना आंतरराष्ट्रीय संस्था, संघटनांमध्ये सुधारणा होणं अनिवार्य आहे, यावर दोन्ही देशांचं एकमत असल्याचा उल्लेख मोदी यांनी आपल्या निवेदनात केला। गेल्या वर्षी पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पंतप्रधानांचा नॉर्वे दौरा रद्द झाल्याचा उल्लेख करत त्या कसोटीच्या क्षणी भारताला साथ दिल्याबद्दल त्यांनी नॉर्वेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली। तसंच दहशतवादाच्या प्रत्येक रूपाचा समूळ नाश करण्याप्रती उभय देशांची वचनबद्धता व्यक्त केली। नॉर्वेच्या उद्याच्या संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाकडून नॉर्वेच्या जनतेला शुभेच्छाही दिल्या।